ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी उपनेते पदाचा राजीनामा दिला। आज शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा। संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याची भावना। येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात मुंबईमध्ये बैठक। आज राजन साळवींचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल। मंत्री उदय सामंत यांची माहिती। राजन साळवींचं पक्षामध्ये स्वागतच, स्थानिक स्तरावरती 100% शिवसेना हेच ध्येय। किरण सामंत यांची प्रतिक्रिया। लांज्यातील शिंदे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध। किरण सामंत यांना विश्वासात घेऊन राजन साळवी यांचा प्रवेश झाला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी। पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं जोरदार स्वागत झालं पाहिजे ही शिंदेंची भूमिका। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल। शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांची प्रतिक्रिया। कुडाळमधील 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। यामध्ये 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश होणार। मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली। पवारांशी साहित्य संमेलनाबाबत, रेल्वेबाबत चर्चा झाल्याची उदय सामंत यांची माहिती। कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही स्पष्ट केलं। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर। खासदारांशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं। आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती। दरम्यान पुरस्कारावरून रंगलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शरद पवारांना भेटणार का याकडे लक्ष। शरद पवारांनी आमच्या भावनांचा विचार करायला हवा होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केल्यानं अंबादास दानवेंची शरद पवारांवर टीका। राऊतांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। बातमी बघत असताना शरद पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं। शरद पवारांसोबत उपस्थित असलेल्या निलेश लंकेंची माझाला माहिती। सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार। मुंडेंनी 2019 ते 2023 या कालावधीत सर्वात जास्त भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी धस यावेळी करणार। विधानसभा मतदानाच्या दिवशी आपल्याला मारहाण झाली, मात्र कैलास फड आणि त्याच्या मुलावर आका आणि आकाच्या आकामुळेच गुन्हा दाखल झाला नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माधव जाधव यांचा आरोप। मारहाण करणाऱ्या आकाच्या मुलाचे गुंड म्हणून फिरत होते माधव जाधव। मारहाण प्रकरणी सुरेश धस यांचा आरोप। काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। नाग नदीचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवनासंदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज पर्यावरण विभाग, प्रदूषण मंडळ, महापालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक होणार। मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ। उर्वरित दाखले आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी समितीला 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ। मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा या ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। मृदा आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। महाराष्ट्रातील रोजगार हमीच पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रात। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन होणार। यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित असतील।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती काम करणाऱ्या महिलांची भेट घेतली. जीवाची मुंबई श्रमाचा आनंद या उपक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील रसिका आश्रय संस्थेच्या वतीनं 25 घरकाम करणाऱ्या महिला मुंबईत. वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणीचं फेरसर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध. आयटकच्या नेतृत्वात रिंगण मोर्चा काढून विरोध करण्यात आला. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, तसंच इतर शहरातही नुकसान होऊ शकतं. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. सरकारनं विरोध करूनही लवादानं परवानगी दिल्यानं विखेंचं वक्तव्य. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी. धोडी कुटुंबियांकडूनही पडळकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील मदरशामध्ये 2 विदेशी नागरिक येमेनमधून आले. हे नागरिक नंदुरबार जिल्ह्यात 9 वर्षापासून बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती. अतिरेक्यांचे अड्डे म्हणून मदरसे चालत असतील तर ते बंद करावेत. अक्कलकुवाच्या मदरशात विदेशी नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरांचे दोन्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासले. अजून तरी काही आक्षेपार्ह सापडलं नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी उर्फी जावेद, दीपक कलाल, तन्मय भट, राखी सावंतसह आणखी काही जणांना समन्स पाठवलंय. या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलंय. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात आतापर्यंत झालेले सगळे 18 भाग तपासले जाणार. अन्य काही अपशब्द आढळल्यास कारवाई केली जाणार. मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समय रैनाने वेळ मागितला. समय सध्या परदेशात असल्यानं 17 मार्चला तो मुंबईमध्ये परत येणार असल्याची वकिलांची माहिती. तर तपास सुरू झाल्यापासून 14 दिवसात हजर राहण्याच्या पोलिसांच्या सूचना. परभणीमध्ये हिंदीच्या पेपरलाही कॉपी. झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर 11 कॉपी बहादरांना पकडलं. याच सेंटरवरती संबर येथील महाविद्यालयाच्या 108 विद्यार्थ्यांनी थेट पेपरलाच दांडी मारली. वाशिमच्या रिसोड येथील एका शाळेतील मास कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल. 11 फेब्रुवारी रोजी 12वीच्या इंग्रजीच्या परीक्षेदरम्यान कॉपी झाली होती. सोलापूरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली. आदर्श शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त फुलांची आकर्षक सजावट. यात्रेनिमित्त भाविकांची पहाटेपासूनच देवदर्शनासाठी गर्दी. माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण. विरारच्या अर्नाळा किल्ला गावात माघ पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनारी शिवलिंगाचं भव्य वाळूशिल्प. माघ महिन्यात चालणाऱ्या व्रताचा समारोप समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या या भव्य पूजेद्वारे केला जातो. माघी पौर्णिमेनिमित्त यल्लमा देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. 1993च्या भूकंपानंतर करण्यात आलेल्या शिखर बळकटीकरणामुळे तुळजाभवानी मंदिरावर अतिरिक्त भार. मंदिरातील शिळांना तडे. पुरातत्व विभाग मंदिर आणि गर्भगृहाची 3 पद्धतीनं तपासणी करणार. त्यानंतर दुरुस्तीबाबत निर्णय होणार. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी. पायाला इजा असताना देखील रश्मिका साईंच्या दर्शनाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील झाराप झिरो पॉइंट इथे श्रीदेवी भावई मंदिर इथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनजागृती महाआरती. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये ही महाआरती झाली. पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई. पुण्यातील नदीपात्रात असणारे अनधिकृत अतिक्रमण महानगरपालिकेनं हटवले. लातूरमध्ये थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेची मोहीम. थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या. विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा उच्च न्यायालयात. मुंबई उच्च न्यायालयाकडून बीएमसी, मध्य रेल्वे आणि मुंबई पोलिसांना नोटीस जारी. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. भावानंतर योजना लागू करा अन्यथा आंदोलन करण्याचा
शेतकरी संघटनेचा इशारा. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा, जांभोरा आणि करडी परिसरातील शेतकऱ्यांचा करडी वीज कार्यालयावर मोर्चा. वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला. 12 तास वीज पुरवठा देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे. गेवराई तालुक्यात पवनचक्की प्रकल्प कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. प्रकल्प कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. गोवंडी नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली. पोलीस परिमंडळ 6च्या वतीनं नशामुक्ती रॅली काढण्यात आली. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, गायक अनु मलिकसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तक्रार केली होती. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर आरोप. संभाजीनगरच्या क्रीडा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर. जगातील सर्वात महागड्या 5 गॉगलपैकी एका गॉगलचा मालक, क्रीडा संकुलातील 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर, 16 लाख रुपयांचा गॉगल पोलिसांनी जप्त केला. जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव सुरजी इथं 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 27 जणांविरोधात तक्रार दिली होती. नाशिकमध्ये पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज पेडरला पोलिसांनी जेरबंद केलं. शहरातील हिरावाडी परिसरामध्ये कारवाई केली. 42,000चं 8.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि दुचाकी असा 72,000चा मुद्देमाल जप्त केला. नाशिकमध्ये महाविद्यालय परिसरात तरुणींच्या छेडछाडीच्या घटनेनंतर पोलिसांची विशेष मोहीम. पोलिसांकडून 204 टवाळखोरांवर कारवाई. चाकण एमआयडीसीतील गोळीबार प्रकरणी एक जण ताब्यात. चुलत भावानं सुपारी दिल्याची माहिती. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. चंद्रपूरमध्ये औष्णिक वीज केंद्रात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून स्थानिक कामगाराचा मृत्यू. व्यवस्थापनाकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा कामगारांचा आरोप. अहिल्यानगरच्या भिंगार येथील दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षांची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल. मृत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूषण शिवलेकरसह इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. रायगडच्या अलिबागमधील तिनविरा दरोडा प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक. दरोड्यातील 1.5 कोटी रक्कमही पोलिसांकडून जप्त. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस लोकसभा खासदारांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार. दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार. विमानतळाच्या सगळ्या टर्मिनसवरती भारत मातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी. राहुल शेवाळ यांची अमित शहांकडे मागणी. जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर 4.31%वर. खाद्य महागाई दरामध्ये घट झाल्यानंतर एकूणच महागाई दरातही घट. अन्नधान्याच्या किमतीमध्ये घट होत असल्यानं सर्वसामान्य कुटुंबियांना दिलासा. निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. काहीही न करता त्यांना पैसे देणं चूक असल्याची न्यायालयाची टिप्पणी. शीनाबोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला युरोपमध्ये जाण्यास सीबीआयनं केलेला विरोध उच्च न्यायालयानं योग्य ठरवला. केंद्र सरकार व्हिसा आणि पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे. परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. शीख दंगली प्रकरणामध्ये काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी. राऊस अव्हेन्यू कोर्ट 18 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावणार. 41 वर्षांनंतर हा निर्णय आलाय. जपानमधील एका टेक कंपनीची कर्मचाऱ्यांना मोफत दारू देण्याची योजना. एवढंच नव्हे तर त्यांना हँगओव्हरसाठी रजाही दिली जाणार. ओसाकामधील मिडोरीबाशी येथील ट्रस्ट स्प्रिंग कंपनीचा निर्णय. विराट कोहलीच्या इंग्लिश संघाविरुद्ध 4,000 धावा पूर्ण. इंग्लंडविरुद्ध 4,000 धावा करणारा विराट पहिला भारतीय. सचिन तेंडुलकरचा इंग्लंडविरुद्धचा 3,990 धावांचा विक्रम मोडला.
शुभमन गिलनं वनडेमध्ये 50 डावांमध्ये सर्वात जलद 2,500 धावांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा गिल जगातला पहिला फलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.